आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात डॉग स्क्वॉड पथकाकडून तपासणी सुद्धा करण्यात आली। विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सोळखांबी, चारखांबी सभामंडप तसंच ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी पूजेला बसतील त्या ठिकाणची सुद्धा बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे। तर याच परिसरातील संशयास्पद वस्तू दिवसातून 2 वेळा त्यांची तपासणी केली जाते आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बॉम्ब शोधक पथक आता दाखल झालेलं आहे। आपण पाहिलं तर आषाढी यात्रेच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा होत असते। त्यापूर्वी मंदिरामध्ये ज्या संशयास्पद वस्तू आहेत किंवा वारकऱ्यांची सुद्धा या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये येऊन बॉम्ब शोध पथक पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आता आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपला असून मंदिर परिसरात असेल, मंदिरामध्ये सोळखांबे असेल, विठ्ठल रुक्मिणी गाभारा असेल, या परिसरामध्ये आता बॉम्ब शोध पथक आपल्याला तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच आता या सर्व आषाढी यात्रेवर प्रशासनाचं मात्र संपूर्णपणे लक्ष असलं आपल्याला पाहायला मिळते। मंदिर परिसरामधील जो परिसर आहे तो सध्या आता बॉम्ब शोध पथकाच्या माध्यमातून आता सगळीकडे चेकिंग केलं जातं आणि येणाऱ्या आषाढी यात्रेमध्ये व्यवस्थित सुलभ असं दर्शन मिळावं यासाठी आता प्रशासनाच्या वतीनं पूर्ण प्रशासन आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा बॉम्ब शोधक पथकाने पाहणी केली जाते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।